मित्रांनो, आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये प्रत्येक ऋतू हा त्यांच्या विशिष्ट पदार्थांसाठी ओळखला जातो। त्यामध्ये उन्हाळा आला की एकच पदार्थ आपल्या ताटामध्ये दिसतो, म्हणजे आंबा। त्यापासून बनवलेला आमरस तर काही विचारू नका। आता कोथरूडमध्ये सुखकर करता डायनिंग हॉलला निलेश शिर्क या मराठी उद्योजकाने चालू केलेला हा डायनिंग हॉल आहे। जबरदस्त भूक लागलेली आहे आणि जवळपास 8 वाजले आहे। हे ताक आहे आणि हे इथे पालक पापडीचं चाट आलेलं आहे, ग्रीन चटणी आहे। तर परत एकदा सांगतो तुम्हाला, इथे चहा झाला आहे, हे पापडी चाट आहे, इथे सलाद आहे, ग्रीन चटणी आहे, इमली चटणी आहे आणि ठेचा आहे आणि इथे येणार आहे सँडविच। असं सँडविच आहे, इथे बटाटा वडा आहे। ओके मित्रांनो, इथे आली एक पनीर कढाई आहे, वाटाण्याची भाजी आहे आणि इथे आली गुजराती कढी। महाराष्ट्रीयन थाळीला गुजराती कढीने वेगळाच टच आणलेला आहे। हे आहे दाल तडका, ते पुलका आलेला आहे, तुम्ही मगाशी बघितलं असेल, आणि ही मकई रोटी आहे। अच्छा, त्याच्यावर जबरदस्त असं तूप टाकलेलं आहे। तर जीव आलेला पुण्याचा मित्र आलेला आहे, तो म्हणजे आमरस, आणि पुणेकरांचा आणि आमरसाची जबरदस्त मैत्री। आणि इथे आली पुरी, आमरस आणि पुरी याचं ग्रेट कॉम्बिनेशन असतं। मित्रांनो, नाव सुखकर्ता डायनिंग आहे, तिथं तर मोदक आलाच पाहिजे, आणि जलेबी आहे, आणि जलेबीने ताटाला एकदम सुंदरता आलेली एकदम। पदार्थ जबरदस्त बनवले। नाव ऐकलं तुम्ही, बरेच रिव्ह्यू ऐकलं, ते गुगलवरती सर्च केलेलं होतं। सगळेजण पदार्थांची ते सांगते ते बरोबर आहे, ती नावच सुखकर्ता आहे, आणि सुखकर्ता म्हटलं की आज ते मला कळलं त्या थाळीचं वैशिष्ट्य काय आहे। ते बनवण्याची पद्धत, कुठेही मसाला वापरलेला नाही,